शासनाने काढलेल्या आदेशानुसार श्रीरामपूर शहरातील काही धार्मिक स्थळे पाडली जाणार असून त्याच्या निषेधार्थ श्रीरामपूर शहरातील मंदिर बचाव कृती समितीने प्रांत कार्यालयावर धडक मोर्चा काढत प्रशासनाला निवेदन दिले। शासनाने काढलेल्या आदेशानुसार शहरातील अनधिकृत मंदिरे पाडण्याचा निर्णय झाला आहे। शहर व तालुक्यातील जवळपास 100च्या आसपास मंदिरे काढण्यात येणार असून काही स्थलांतरित करण्यात येणार आहे। ही मंदिरे म्हणजे हिंदूंची श्रद्धास्थाने असून शासनाने हिंदूंच्या भावनांशी खेळ चालवला असून तो त्वरित थांबावा अशी मागणी मंदिर बचाव कृती समितीने केली। यावेळी बाबा शिंदे, प्रकाश चित्ते आदींची भाषणे झाली, परंतु शासनाचा आदेश असल्याने प्रशासन आपल्या भूमिकेवर ठाम होते। यामुळे काही काळ शाब्दिक चकमकही उडाली। असल्यामुळे आमची तुम्हाला अशी विनंती आहे, तुम्ही पहिले पुढाकार तुम्ही घेऊ नका। बरे साहेब, आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही सुरुवात तुम्ही करू नका, बाकीच्या तालुक्यामध्ये झाले तर तुम्ही हे करा ना। उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या आम्हाला पण बघायचे, माझ्याबरोबर येणार नाही, तुमच्या बरोबर येणार आहे। आम्ही आपण आता जो मोर्चा आलेला आहे मंदिर बचाव समितीचा, त्या मोर्चाच्या बाबतीत मला एक खुलासा करावा वाटतो की माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाने जी कारवाई चालू आहे ती कुठलीही मंदिर काढण्यासाठीची कारवाई नाही, तर ती सर्वसमावेशक अशी कारवाई आहे ज्याच्यामध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करणे अपेक्षित आहे। मग याच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातून बैठका घेण्यात आलेल्या आहे आणि मग धार्मिक स्थळांचा सर्वे केलेला आहे। ज्या ज्या विभागाच्या जमिनींवर अशी काही धार्मिक स्थळं आहेत त्यांची माहिती मागवलेली आहे आणि त्याच्यापैकी जी धार्मिक स्थळं निकषांमध्ये बसतात, जिचा वाहतुकीला अडथळा येत नाही, अशी बहुतांशी धार्मिक स्थळे माननीय जिल्हास्तरीय कमिटीने आपण त्यांच्याकडे प्रस्ताव पाठवून ते नियमानुकूलन करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून लोकभावनांचाही आदर होईल। परंतु हे सर्व करत असताना तालुकास्तरीय समितीने प्रत्येक ठिकाणी वारंवार भेटी देऊन निकष तपासणी केली आहे। हे निकष तपासता असताना आता जो मुद्दा आला तर सर्व धार्मिक स्थळं या निकषात रेग्युलाइज करता येत नाही, म्हणून त्यांना याचिकेच्या संबंधाने उच्च न्यायालयाच्या आदेशाने काढून घेण्याची धार्मिक स्थळ त्याच्यात समावेश केलेला आहे। धार्मिक स्थळ काढत असताना त्याच्यामध्ये मंदिरं आहेत आणि मस्जिदींचा देखील किंवा काही इतर धर्मांच्या प्रार्थना स्थळांचा याचा देखील समावेश करण्यात आलेला आहे। आता जो मूळ मुद्दा आला की महादेव मंदिर आहे, महादेव मंदिर हे श्रीरामपूर शहरात येतं। शहरात येत असताना ते रस्त्यावरच आहे, याच्याबद्दल आंदोलनकर्त्यांची आमची बैठक झाली काल, पण त्यांचं कुठेही दुमत नाही की रस्त्यात आहे, त्यांचं फक्त एक म्हणणे की धार्मिक भावनांचा आदर करा आणि काढू नका। पण जानेवारीमध्ये आम्ही प्रेस नोट दिल्यात, सर्व वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं आहे आणि त्या धार्मिक स्थळांना आपण कागद लावून त्याची नोटीस दिलेली आहे की हे धार्मिक स्थळं काढून घ्या। पण जानेवारीपासून जुलैपर्यंत 6 महिने झाले, 7 महिने झाले, कोणीही काही त्याच्यावर कारवाई केलेली नाही, किंवा वेळ मारून नेण्याचा हा प्रकार दिसतो। सप्तशृंगी मंदिर ते पण बघा, तर ते रस्त्यावर आलेलं आहे, त्याच्यासमोर एक मशिदीचं अतिक्रमण आहे, ते अतिक्रमण मशीद आणि तिच्या पुढे पडवी असं स्वरूपात ते वाढतच चाललं आहे आणि एवढा मोठा रस्ता आणि या अतिक्रमण याच्यामुळे वाहतुकीस अडथळा आहे, लोकांच्या जीवितात धोका संभवतो, म्हणून ही कारवाई होती। तर कुठेही आकस वगैरे असं काही नाही, धार्मिक भावना दुखवण्याचाही प्रसंग नाही। आम्ही जे आता मंदिर बचाव समिती वगैरेचे लोक आलेले होते त्यांना कालही बैठक घेऊन याची पूर्णतः माहिती दिलेली आहे। त्यांना उच्च न्यायालयाच्या आदेशासंबंधी विधिज्ञाचा सल्ला घेता येणं सहज शक्य होतं, आजही ते गेले तर त्यांना सल्ला घेता येईल किंवा मग त्यांना वरिष्ठ पातळीवर आमच्या वरिष्ठांकडे जरी जाता आलं असतं, माहिती घेता आली असती किंवा याच्यामध्ये काय मार्ग आहे तर ते दिसलं असतं। परंतु चर्चेदरम्यान एवढं दिसतं की त्यांना माहिती असेल तर पण जनभावनेचा आदर करा, धार्मिक बाबी होणार नाही असं काही करता येणार नाही। माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी करणे याच्यासाठी यंत्रणा असते, यंत्रणा ते पार जे काम दिलेलं आहे ते पार पाडावंच लागेल। याबाबतीत आम्हाला नागरिकांना पुन्हा एकदा विनंती आहे, कुठलाही आकस मनात न ठेवता, कुठल्याही धर्माची बाब न आणता हे जे धार्मिक स्थळ आहे किंवा हे जे स्थळ आहे याच्यामुळे वाहतुकीला अडथळा येतो का, व्यापक जनहिताला बाधा येते का, मग हे नियमानुकूलन होऊ शकलं असतं का, या बाबीचा विचार करावा, तर याचं उत्तर प्रत्येकाला मिळणार आहे। ते जर विचार केला तर मला वाटतं त्याच्यात कुठलाही वाद निर्माण होणार नाही। परंतु आम्ही पुन्हा एकदा मंदिर बचाव समिती जे लोक आले होते त्यांना पुन्हा आवाहन करतो की कृपया उच्च न्यायालयाचे आदेश किंवा न्यायालयीन आदेशाचे विरोध करणे विभाग योग्य नाही, याच्यासंबंधी प्रशासन योग्य ती भूमिका घेईल, तरी आपण समन्वयाची भूमिका घेऊन धार्मिक सलोखा टिकवावा आणि प्रशासनात सहकार्य करावं। धन्यवाद। ओ भैया ना, उच्च न्यायालयाचा आदेश आहे म्हणले आणि सगळ्या महाराष्ट्रातले आणि देशातले मंदिरं पाडायला सांगितलेले, देशातले जर मंदिरं पाडायला सांगितलेले तर देशात कुठंच कारवाई चालू नाही,
आणि मग श्रीरामपूरमध्येच काय आऊत कोळंबला का यांचा या मंदिरा वाचून? हा, श्रीरामपूर शहरामध्ये महादेवाचं मंदिर, पूनम हॉटेल समोरचं ट्रॅफिक चालू आहे, तिथं काही अडचण नाही लोकांना. सप्तशृंगीचं मंदिर पूर्वी बांधलेलं आहे, त्या ठिकाणी रस्ता रेल्वे क्रॉसिंग भरून जात होता, ओव्हरब्रिज झालं म्हणून ते मंदिर रस्त्याच्या कडेला आलं. मंदिर तर ऑलरेडी बाजूलाच होतं. त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्रात कुठेही कारवाई चालू नाही मंदिरं पाडण्याची. नगर जिल्ह्यात कुठेही इतर तालुक्यांमध्ये मंदिरं पाडण्याची कारवाई चालू नाही. श्रीरामपूरमध्येच मंदिरं पाडण्याचा विषय सोडून तहसीलदार आणि प्रशासनाने लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम निर्माण करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. या ठिकाणी कुठल्याही समाजाची, मुस्लिम समाजाची मस्जिद असली ती पाडू नका आणि हिंदू समाजाचं मंदिर आहे ते सुद्धा पाडू नका. परंतु मंदिरं पाडा हे सांगायला त्यांनी हिंदूंना बोलवलं, मुस्लिम समाजाला बोलवलं तुमची मस्जिद पाडून घ्या म्हणून. हे सांगायची प्रशासनाची हिंमत नाही आणि मंदिरं पाडायला निघाले. अशा पद्धतीचा दुजाभाव हिंदू समाज सहन करणार नाही आणि कुठल्याही स्वरूपाचं मंदिर कुठेही असू द्या आम्ही ते पाडू देणार नाही. हिंदू समाजाचा क्षोभ जर निर्माण झाला तर त्याची जबाबदारी प्रशासनावर राहील असं या ठिकाणी मी सांगतो. भाई बोलता काय सांगितलंय आम्ही त्यांना कारवाई थांबवा म्हणून विचार करतो म्हणले. आज या ठिकाणी श्रीरामपूरच्या बांधवांनी या ठिकाणी मोर्चा काढून या प्रशासनाचा निषेध करून त्यांना या ठिकाणी विनंती करण्यात आली की श्रीरामपूरकरांच्या व हिंदू धर्माच्या भावनेचा विचार करून ही जे तुम्ही मंदिर पाडण्याची जी कारवाई करणार होते ती त्वरित थांबून ती कारवाई करू नये अशी विनंती करण्यात आली. आम्ही मंदिराच्या रक्षणासाठी तिथं उभं राहणार आहोत. सर्व श्रीरामपूरकर तुम्ही त्या ठिकाणी आले तर आम्ही त्या ठिकाणीच राहणार आहे. त्या वेळ प्रसंगी काय घडेल याची जाणीव तुम्हाला पण आहे, आम्हाला पण आहे. याच्या पुढे जर तुम्हाला कारवाई करायची असेल तर या श्रीरामपूरमध्ये नवीन इतिहास घडला जाईल. या श्रीरामपुरातील प्रशासन होतं पूर्वी आमका माणूस आमक्यावर पदावर होता अशी परिस्थिती आणि असं पेपरला छापून येईल असं आम्ही त्यांना सांगितलं. याची दखल घेऊन आताच शिवसाहेबांनी सांगितलं की आपण याच्यावर विचार करून याच्यावर दुसरा काही पर्याय काढता येईल का याच्यावर विचार करू आणि लोकांबरोबर चर्चा करू. कारण पूर्ण श्रीरामपूरकरांची भावना आहे की ही कारवाई होऊ नये. तर श्रीरामपूरकरांच्या भावनाचा विचार करून प्रशासनाने जर निर्णय बदलला किंवा कारवाई थांबवली तर त्यांच्या या ठिकाणी उद्या स्वागतासाठी आणि या ठिकाणी सत्कार करायला येऊ. जर त्यांनी विरोध चालू ठेवला किंवा त्या कारवाई करण्यासाठी पुढाकार घेतला तर आम्ही तसं उत्तर देणार आहे एवढं या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे. असलम बिनसाद सह गणेश ताकपिरे, ब्युरो रिपोर्ट, विजन प्लस न्यूज, श्रीरामपूर.